वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जो 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र बंदचा कॉल दिलेला होता, त्या धर्तीवरती वंचित बहुजन आघाडी आणि पुणे शहर आणि समविचारी पक्ष, विविध विद्यार्थी संघटना, व्यापारी संघटना यांच्या वतीने आज पुणे शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। 20 जुलैला दिल्ली येथील जंतर मंतरवरती जो RSS आणि भाजपाच्या गुंड आणि पोलिसांनी जो पाशवी हल्ला केला, ज्या 14 वर्षाच्या मुलींच्या प्रायव्हेट पार्ट वरती हल्ला केला, असे जवळपास 150 विद्यार्थी आजही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत। या केंद्र सरकारच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय मंत्री अमितजी शहा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान या तिघांचाही राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची घोषणा दिली होती। त्या धर्तीवरती आज संपूर्ण पुणे शहर कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। पुणे शहरामध्ये जो दगडूशेठ गणपतीच्या समोरची भिडेवाडा शाळा आहे, त्या शाळेपासून तर लाल महल, पुढे फडके हौद, पुढे 15 ऑगस्ट चौक, जुनी जिल्हा परिषद आणि त्याची सांगता, त्याचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन या ठिकाणी लाखोच्या विद्यार्थ्यांच्या संख्येसह हा बंद या ठिकाणी झालेला आहे। मी पुणेकरांचे सुद्धा आभार मानतो आणि या बंदला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या ज्या पक्ष संघटनेनी, ज्या ज्या सामाजिक संघटनेनी आम्हाला सहकार्य केलं, त्या सर्वांचं पुणे शहर अध्यक्ष या नात्याने मी आभार मानतो। आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जो जो आदेश देतील, आज महाराष्ट्र बंदचा आदेश दिला, उद्या भारत बंदचा आदेश जर दिला तर संपूर्ण भारत बंद करण्याची धमक ही फक्त ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे। आज आपण सर्वांनी ते पाहिलं असेल। विविध पत्रकार सुद्धा, मला या ठिकाणी आनंदाने सांगावं लागेल की पत्रकार सुद्धा या प्रोटेस्ट मध्ये सहभागी झाले, विद्यार्थी सहभागी झाले। शाळे कॉलेजमध्ये सकाळी विद्यार्थी गेले नाहीत, आम्हाला फोन करत होते की अध्यक्ष किती वाजता यायचंय। विद्यार्थी असतील, पालक असतील, स्वतःहून स्वयंस्फूर्तपणे या आंदोलनामध्ये सहभागी झाले। हा बंद, हा विद्यार्थ्यांचा बंद पुणे शहरामध्ये यशस्वी झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागलं। आता तरी किमान केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून करतोय। आता तुम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, काय तुम्हाला उत्तर भेटलं आणि काय सांगितलं? माननीय पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे आता आम्ही पक्षाच्या शिष्टमंडळाने एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये प्रमुख मागणी आमची हीच आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देशाचे गृहमंत्री अमितजी शहा, देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान या तिघांचा राजीनामा जो आहे तो आम्ही जे निवेदनामध्ये लिहिलेलं आहे ते आमचं निवेदन तुम्ही केंद्रीय ऑफिस पर्यंत पोहोचवावं, हे काम तुम्ही आम्हाला करावं। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी, माननीय पोलीस प्रशासन, CP सर असतील, पुणे शहराचे जॉईंट CP सर असतील, पुणे शहराचे दोन्हीही ऍडिशनल CP असतील, 4ही DCP असतील आणि 4ही सिनियर PI सर, सगळ्या पोलीस प्रशासनाने आम्हाला या बंदसाठी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व अधिकारी महोदयांचे, विशेषतः जिल्हाधिकारी महोदयांना, काल आम्ही भेटलो, साहेबांनी आम्हाला सूचना केली होती की बंद हा यशस्वीपणे करायचा असेल तर संविधानिक पद्धतीने करा। आम्ही बोललो की दुकानदाराने संविधानिक पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, तर आदरणीय जिल्हाधिकारी महोदय, CP महोदय यांनी सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे। सगळ्या आस्थापना पुणे शहरातल्या आतापर्यंत बंद होत्या, जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सगळे दुकानं बंद ठेवण्याची विनंती केलेली आहे। नितीन भाऊ इकडे आहे ना? संपूर्ण या साईडला यावं, दोन्हीकडनं धरा ना अध्यक्ष, खाली वर होत मी धरतोय। आपल्या मोबाईल मध्ये